भगवान शिवशंकरांना समर्पित असलेला श्रावण महिना मागच्या शुक्रवारपासून म्हणजेच 25 जुलै 2025 रोजी सुरू झाला आणि आता श्रावणाचा दुसरा शुक्रवार येत आहे। बघा, श्रावणातल्या शुक्रवारी जिवती मातेची पूजा केली जाते। लहान मुलांच्या संरक्षणार्थ या जीवनदायिनी जरा जीवंतिका ज्या दोन्ही देवी आहेत तर त्यांची पूजा करण्याला फार महत्त्व आहे। यामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करत असते, त्याचबरोबर सवाष्ण जेवण ठेवते। आपल्या मुलांना संध्याकाळी ओवाळण्याची देखील पद्धत आहे। त्याचबरोबर या दिवशी देवीची ओटी भरण्याला सुद्धा महत्त्व आहे। बघा, श्रावणातला शुक्रवारच काय, प्रत्येक वार हा अत्यंत महत्त्वाचा असतो। यामध्ये आपण सोमवारी श्रावणी सोमवारचं व्रत करतो, मंगळवारी मंगळागौरीचं व्रत असतं, त्याचबरोबर शुक्रवारचं हे आपलं जिवतीचं व्रत आणि शनिवारी संपत शनिवार किंवा मग श्रावणी शनिवारचं व्रत करतात। रविवारी आदित्य पूजन असतं, म्हणजेच काय आपण आदित्य रानुबाईचं व्रत करू शकतो, कथा ऐकू शकतो। तर मग 16 सोमवारचं व्रत तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी सुरू केलं असेल। पशुपतीनाथांचं व्रत सुद्धा काही महिलांनी मागच्या सोमवारी सुरू केलं आणि अजून सुद्धा बऱ्याच सेवा उपासना आहेत ज्या आपण श्रावणामध्ये विविध वारांना करू शकतो। अशातच आता श्रावणाचा दुसरा शुक्रवार येत आहे, तर मग तुमच्यापैकी कुणाला जिवतीचं व्रत सुरू करायचं असेल तर नक्की सुरू करा। या महिन्यामध्ये यंदा 5 शुक्रवार आलेले आहेत, तर कुणी काय करतं, श्रावणातला कोणताही एक शुक्रवार जिवतीचं व्रत करतं, तर कुणी संपूर्ण श्रावण महिन्यात जेवढे शुक्रवार येतील तेवढेही शुक्रवार धरतात। तर मग तुम्हाला एक करायचा की सगळे करायचे हे तुम्ही ठरवू शकता आणि त्याप्रमाणे व्रत करा। आता हे झालं जिवतीच्या व्रताबद्दल। आणि श्रावणी शुक्रवार जो आहे किंवा श्रावण महिना जरी नसेल तरी पण जे काही आपले शुक्रवार असतात ना, तर ते अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे, आपल्या कुलस्वामिनीला समर्पित आहे, माता लक्ष्मीला समर्पित आहेत। तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने आपण अन्नपूर्णा देवीला कोणती वस्तू अर्पण करावी, जिचं महत्त्व आहे आणि ती वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही, तर याची माहिती या व्हिडिओतून आपण ऐकूया। व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईडला दिलेलं बेल बटन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर क्लिक केलं तर तुम्हाला आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवरचे प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळतील। चला व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। तर श्रावण महिन्यातल्या शुक्रवारच्या निमित्ताने आपल्याला अन्नपूर्णा देवीची जी सेवा करायची आहे तर ती महिला करू शकतात आणि पुरुषसुद्धा करू शकतात। त्याचबरोबर नवरा बायकोने मिळून ही सेवा केली तरीही चालेल आणि महिलांमध्ये सवाष्ण, विधवा, कुमारिका असा कोणताही भेद नाही आहे, कारण जरी कुमारिका मुलीने ही सेवा केली तरी पण चालतं। याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत एखाद्या मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत आईवडिलांच्या घरच्या देवी देवतांची ती सेवा करू शकते। सासरी गेल्यावर सासरचे तिचे कुलदैवत असतात, कुलदेवी असते आणि मग तिकडच्या देवी देवतांची ती सेवा करते, कारण तिला तिकडचं आडनाव लागतं। परंतु जोपर्यंत मुलगी माहेरी असते तर माहेरच्या कुलदेवतांची, कुलदेवीची आणि देव्हाऱ्यातील सर्व देवी देवतांची ती सेवा करू शकते। विधवा महिलासुद्धा ही सेवा करू शकते, कारण भलेही तिचे पती नाहीत पण मग मुलाबाळांच्या सौख्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी ती नक्कीच जगते, काम करते, तर तिला देवपूजा करायला सुद्धा कोणत्याही प्रकारची बंधनं नाही आहे। त्यामुळे ही सेवा विधवा महिला म्हणजे ज्यांचे पती हयात नाही आहे अशा महिला देखील करू शकतात। तर आता आपल्याला या सेवेसाठी तांदूळ लागणार आहे 1 वाटी भरून। तर साधारणतः आपली जी आमटीची वाटी असते ना त्यापेक्षा थोडी मोठ्या आकाराची वाटी आपल्याला लागणार आहे, तेवढे भरून तांदूळ आपण घ्यायचे। त्यातल्या त्यात ही सेवा जर आपल्या घरातला एखादा कुमार मुलगा किंवा कुमारिका मुलगी करणार असेल तर त्यांनी ते तांदूळ हळदीने पिवळे करून घ्या आणि मगच या सेवेसाठी वापरा। यामुळे काय होईल की तुम्हाला पुढे जाऊन, म्हणजे भलेही आज तुमचं वय कमी आहे पण मग जेव्हा तुमचं लग्नाचं वय होईल तर तुम्हाला तुमचं लग्न जमण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही। बघा, आत्ताचा काळ इतका बदललेला आहे ना की मुलगा कितीही शिकलेला असो किंवा मुलगीसुद्धा वेल एज्युकेटेड, म्हणजे ती पण शिकलेली आहे, एक चांगली नोकरी करते, सगळं काही व्यवस्थित आहे, दिसायला चांगली आहे, तरी पण लग्न न जमणे ही समस्या या बदलत्या काळानुसार खूप वाढलेली आहे। त्यामुळे पालक, त्यांचे आईवडील नेहमीच चिंतेत असताना दिसतात, कारण की लग्न एकदाच होतं आणि
अर्थातच आपल्याला म्हणजे आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला एक चांगलं स्थळ मिळावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, जेणेकरून त्यांचा संसार जो आहे तो सुखाचा होईल. तर मग या सेवेने तुम्हाला व्यवस्थितपणे स्थळ मिळून जाईल आणि तुमचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पडेल. तुमचा होणारा नवरा असेल, तुमची होणारी बायको असेल तर तीसुद्धा तुम्हाला अगदी अनुरूप मिळेल. तर ज्यांना लग्नाची म्हणजे आता लग्नाचं ज्यांचं वय झालेलं आहे तर त्यांनीसुद्धा ही सेवा करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे आवर्जून घरातील बाकीच्या व्यक्तींनी ही सेवा न करता ज्यांचं लग्नाचं वय आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्थळं बघताय तर त्यांनाच ही सेवा करायला लावा. बाकी ज्यांची मुलं बाळं खूप लहान आहे तर मग आईवडिलांनी ही सेवा केली मिळून तरी चालेल, फक्त आईने केली, फक्त वडिलांनी केली तरीही चालेल, काही हरकत नाही. तर तांदूळ घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे. आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही सकाळी देवपूजेच्या वेळेला करू शकतात किंवा मग संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते ना तर त्या वेळेस केली तरीही चालेल. तर मग घरातील एकदा देवी देवतांची पूजा करून घ्यायची. समजा तुम्ही सकाळीच पूजा करत असाल तर साहजिक आहे स्नान घालून घ्यायचं, सर्व देवी देवतांना त्यांची पूजा करायची, त्यांना देव्हाऱ्यामध्ये स्थापन करून वगैरे. आणि मग तुम्ही अन्नपूर्णा देवीला सगळ्यात शेवटी स्नान घालून या सेवेसाठी घेऊ शकतात. आणि जे कोणी संध्याकाळी ही सेवा करेल तर त्यांनी संध्याकाळची एक दिवाबत्ती करून घ्यायची आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीला स्नान घालून मग पूजेसाठी घ्यायचं. म्हणजे भलेही तुम्ही संध्याकाळी सेवा करणार असाल तर अन्नपूर्णा देवीचं स्नान तुम्ही पाण्याने घालू शकतात किंवा दया दुधाचा पंचामृताचा वापर करून सुद्धा त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ करून अशा पद्धतीने स्नान घातलं तरीही चालेल. स्नान करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचा सतत मंत्र म्हणायचा आहे, ओम अन्नपूर्णाय नमः. त्यानंतर आपल्याला एक परात घ्यायची आहे किंवा मोठं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला कुंकवाच्या मदतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडेसे ते तांदूळ ठेवून नंतर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. मग तिथे आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे. आपल्या घरामध्ये धन आणि धान्य यांचीही कमतरता पडू नये म्हणून आपण या गोष्टी करत आहोत. आणि जे अविवाहित आहेत, ज्यांना लग्नाची इच्छा आहे म्हणजेच एक विवाहयोग्य त्यांना स्थळ मिळावं अशी इच्छा आहे म्हणून तुम्ही ही सेवा करत आहात, तर त्यांनी कुंकवाऐवजी हळदीचं स्वस्तिक काढून मग 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालेल. तर हे सगळं ठेवून झालं की त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची स्नान घालून घेतलेली. मग तिला हळदी कुंकू लावायचं, फूल अर्पण करायचं. त्याचबरोबर एक लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलावा तिला वस्त्र म्हणून अर्पण करायचा. त्याच्यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ना तर ते अख्खे असावे म्हणजेच अखंड असावेत, न तुटलेले तांदूळ या सेवेसाठी लागतात. तर मग काय करायचं, आपल्या हाताच्या मुठीने किंवा मग ओंजळीने ते तांदूळ तुम्हाला म्हणजे आता 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर किती वेळा वाहनं होतं त्यानुसार तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून ते तांदूळ वाहायचे आहे. म्हणजे ते परातीत आपण देवी ठेवलेली आहे ना तर तिच्या डोक्यावरून आपण ते तांदूळ वाहायचे. म्हणजे कुणाकडून 2 ओंजळीतही ते तांदूळ संपू शकतात, कुणाकडून 5 ओंजळीमध्ये सुद्धा संपू शकतात आणि मुठीने वाहिलं तर 5 मुठी होऊ शकतात किंवा त्याहूनही जास्त होऊ शकतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी अशा विषम संख्येमध्ये ओंजळी वाहाव्यात किंवा विषम संख्येमध्ये मुठी वाहाव्यात तर त्यानुसार तुम्ही थोडे थोडे तांदूळ मग ओंजळीमध्ये घ्या आणि अन्नपूर्णा देवीचं स्मरण करत करत म्हणजे ओम अन्नपूर्णाय नमः किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देही च पार्वती असं म्हणत म्हणत ते तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावर वाहत जायचे आहेत. याला धान्यार्पण विधी असं म्हटलं जातं आणि या विधीने आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते. म्हणजे कधीही आपला अन्नाचा साठा आहे, धान्याचा साठा आहे तो संपत नाही, इतकी बरकत आपल्या घरामध्ये येते. कारण आजकाल आपण अशीही लोक बघतो की ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडते आणि बऱ्याच वेळा त्यांची मेहनतसुद्धा पाण्यात जाते. म्हणजे मेहनत करून सुद्धा तुम्हाला सांगते की काही लोकांचं असं आहे की त्यांना 2 वेळचं जेवायला काही व्यवस्थित भेटत नाही. तर मग आपली तशी अडचण कधी येऊच नाही. आत्ता तर आपण भलेही सुखात आहोत, सगळं काही व्यवस्थित आहे, पण भविष्यामध्ये सुद्धा आपल्या मुलाबाळांवर किंवा आपल्या स्वतःवर अशी वेळ कधीच येऊ नये म्हणून अन्नपूर्णा देवीची केलेली ही श्रावणातली सेवा कधीही वाया जाणार नाही. कारण श्रावणामध्ये शिवतत्व हे खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि अर्थात अन्नपूर्णा देवी म्हणजे सतीमाता पार्वतीच आहे, त्यांची पत्नीच आहे. तर तिची ही सेवा आपल्याकडून शुक्रवारच्या निमित्ताने झाली पाहिजे. तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा सेवा करून होईल तर मग तुम्ही जर सकाळी सेवा केली
तर संध्याकाळी काय करायचं, अन्नपूर्णा देवीच्या त्या वाटीमध्ये थोडेसे ते तांदूळ ठेवायचे आणि तिला देव्हाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचं आणि बाकीचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकतात, म्हणजे भात वगैरे करण्यासाठी, खीर वगैरे करण्यासाठी तुम्हाला ते वापरता येतील। आणि ज्यांनी कोणी संध्याकाळी ही सेवा केलेली असेल तर त्यांनी काय करायचं, ते तांदूळ सकाळी उचलायचे, म्हणजे त्या तांदळातून देवीला सकाळी बाहेर काढायचं आणि मग स्नान घालून देव्हाऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आणि बाकीचे जे तांदूळ असतील ते तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकतात। ज्या कोणी अविवाहित मुलामुलींनी ही सेवा केलेली असेल तर मग त्यांनी ते हळदीने पिवळे केलेले जे तांदूळ असतील ना, तर ते खास नारळी पौर्णिमेसाठी सांभाळून ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही या पिवळ्या तांदळांचा नारळी भात केला तरीही चालेल, किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की धुतल्यानंतर बरोबर त्याच्यावरची हळद निघून जाईल तर मग आपण रेग्युलर भातासाठी सुद्धा ते तांदूळ वापरू शकतो, किंवा मग काही जणांना पिवळ्या म्हणजे मूग डाळीची आणि तांदळाची खिचडी खायला आवडते तर त्याच्यासाठी तुम्ही ते तांदूळ नक्कीच वापरू शकतात। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगायची ही विसरले की जेव्हा आपण परातीमध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना करतो, म्हणजेच काय, परातीमध्ये आपण स्वस्तिक काढतो, एकतर हळदीने किंवा कुंकवाने, त्याच्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवतो, त्याच्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्नान घालून ठेवतो आणि अन्नपूर्णा देवीच्या समोर आपण 1 रुपयाचं नाणं देखील ठेवतो। त्याच्यानंतर आपण अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावतो, फुलं अर्पण करतो। तर मग अन्नपूर्णा देवीला धूपदीपांनी ओवाळायला अजिबात विसरू नका। त्यामध्ये जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम। आणि अन्नपूर्णा देवीचं धान्यार्पण झाल्यावर किंवा धान्यार्पण करण्याच्या अगोदर लगेचच तुम्ही तिला लाल किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे। पिवळ्या फळांमध्ये तुम्ही केळी हे फळ नैवेद्यात ठेवू शकतात आणि एक पाण्याचा तांब्यासुद्धा शेजारीच भरून ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही तो परातीच्या बाहेर ठेवायचा आहे। आणि फळ तुम्ही धान्यात ठेवलं आणि म्हणजे फळ लगेच अन्नपूर्णा देवीच्या समोर तिथेच परातीमध्ये ठेवलं आणि त्याच्यावरून धान्यार्पण केलं तरीही चालेल, कारण ते फळ काही खराब होणार नाही आहे। आपण लगेचच ते म्हणजे धान्यार्पण झाल्यावर उचलून प्रसाद रूपात खाऊ शकतो, किंवा मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा देवीला पुन्हा देव्हाऱ्यामध्ये मांडाल तर त्यावेळेस काढून मग सर्वांना तो प्रसाद दिला तरीही चालेल। मात्र तुम्ही पिवळ्या रंगाच्या फळामध्ये मी तुम्हाला सांगितलं केळी ठेवू शकतात आणि लाल रंगाच्या फळामध्ये तुम्ही एकतर डाळिंब किंवा सफरचंद हे फळ ठेवावं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की जेव्हा आपण अन्नपूर्णा देवीचं धान्यार्पण आटोपतो, म्हणजे तिला पुन्हा देव्हाऱ्यामध्ये स्थापन करून देतो, म्हणजे सकाळी पूजा करणाऱ्यांनी संध्याकाळी अन्नपूर्णा देवीला देव्हाऱ्यामध्ये ठेवलं आणि संध्याकाळी पूजा करणाऱ्यांनी सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिला देव्हाऱ्यामध्ये ठेवलं, तर त्यावेळेस जसे आपण ते तांदूळ काय करायचे याचा मार्ग मी तुम्हाला सांगितला। त्याचप्रमाणे तो जो 1 रुपया असेल ना, तर तो तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी सांभाळून ठेवायचा आहे। तर एक छोटीशी डबी घ्यायची, तिच्यामध्ये तुम्ही तो 1 रुपया नेहमीच सांभाळून ठेवायचा आहे। आणि पुढे जेव्हा दिवाळी वगैरे येते ना, तर दिवाळीच्या वेळेससुद्धा तुम्ही त्या 1 रुपयाच्या नाण्याचं पूजन माता लक्ष्मीबरोबर केलं किंवा अन्नपूर्णा देवीच्या सोबत केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने करण्याची अन्नपूर्णा देवीची एक अतिशय प्रभावी अशी सेवा सांगितलेली आहे। सेवेचं नाव आहे धान्यार्पण सेवा। तर आवर्जून तुम्ही या शुक्रवारला वाया घालवू नका। समजा तुम्हाला या शुक्रवारी जमलं नाही तर तुम्ही श्रावणातल्या मंगळवारी किंवा येणाऱ्या पुढच्या शुक्रवारी ही सेवा केली तरीही चालेल। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। शुभेच्छा।